रात्रीपासून सुरू झालेला पाऊस कसं काय पण थांबायचं नावच घेत नव्हता. 14 म्हटलं तर पाऊस पडायला, तर खिडकीमधून पाहण्यासाठी आले तर बघते तर त्या चिमण्या घरट्यामध्ये येऊन बसल्यात. कारण बाहेर खूप जास्त पाऊस होता, तर चिमण्या घरट्यातच बसलेल्या होत्या. इतकं सुंदर घरटं दिसत होतं ना. तर खरंच एखादे आईवडील ना आपल्या मुलासाठी किती धडपड करतात, त्याच प्रकारे चिमण्या पण त्यांच्या बाळासाठी किती जास्त धडपड करतात. तर पाऊस चालू होता, काय बनवू म्हटलं खायला. तर आपण जेव्हा कधी पाऊस आला तर आपण फक्त काय गरमागरम कांदा भजी 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 भजीच करतो. म्हणून मी म्हटलं आज काहीतरी नवीन बनवा. तर मम्मीला म्हटलं आज काय बनवू. तर मम्मी म्हटली आपण खानदेशी स्टाईलमध्ये बाटी बनवूया. मग बाटी बनवण्यासाठी कुकर लावलं आणि पाणी गरम करायला ठेवलं, कारण बाटी बॉईल करून घ्यावं लागते. कणिक मळून घेतली, मस्त थोडा वेळ भिजत ठेवली कणिक, आणि मग त्याची छान अशी पोळी लाटून घेतली आणि रोल बनवून घेतले आणि रोल कट केले. आणि ते बॉईल करण्यासाठी मी चाळणीमध्ये ठेवले. पहिले कढई ठेवली, कढईमध्ये एक स्टँड ठेवलं आणि स्टँडवर चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये हे सर्व रोल ठेवले आणि रोल सगळे ना व्यवस्थित ठेवले आणि त्यावर प्लेट झाकली आणि 15 ते 20 मिनिट त्याला छान असं बॉईल होऊ दिलं. बॉईल झाल्यानंतर त्यांना बाहेर काढलं मी आणि त्याला कट केलं आणि थोडा वेळ ना थंड होऊ दिलं. आणि नंतर मी हे सगळे ना थंड झाल्यावर तळून घेणार होते. छान असे तळून घेतले, ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले. आणि मग म्हटलं लवकर वरणाला फोडणी मारून घेऊ. आपण रोज जशी वरणाला फोडणी मारतो ना, त्याच प्रकारे वरणाला फोडणी मारून घ्यायची आणि छान अशी बाटी मी सर्व केली. या तुम्ही पण बाटी खायला नक्की. कसा वाटला माझा ब्लॉग तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.